तर नमस्कार भावांनो, मी ऋषिकेश डोके, महाराष्ट्रातील पहिला मराठी मूवी रिव्ह्यूवर आजपासून माझी जर्नी स्टार्ट करत आहे. तर नक्कीच सपोर्ट करा. तर आज मी पेड डी मूवीच्या ट्रेलरचा रिव्ह्यू देणार आहे. तर भावांनो प्लीज सपोर्ट करा. एखाद्या पिक्चरच्या टीरचं खरं काय काम असतं सांगा बरं. येणाऱ्या पिक्चरसाठी पब्लिकला असं एक्साइटमेंट करायचं की ते त्यांच्या लेकरा बाळासकट पिक्चरची वाट बघत बसलं पाहिजेत. पण आजकाल 99% काय होतंय बरं का, ट्रेलर बघूनच डोकं फिरतंय. टेरर भंगार आणि पिक्चर एकदम म्हणजे गचली तू. पण भावांनो कधी कधी असा एखादा ट्रेलर येतो ना जो एकट्या 2-3 तासाच्या पिक्चरला पुरून उरतो. म्हणजे जे 2-3 तासाच्या सिनेमात बघायला मिळत नाही ना ते या 2-3 मिनिटाच्या सिनेमात म्हणजे ट्रेलरमध्ये डोळ्यापुढे येऊन जातं. पेदी नाव दिसायला एकदम छोटं आहे पण ट्रेलर इतका डेंजर आहे. 3 मिनटं 18 सेकंद स्क्रीनवर इतकं काय काय घडतंय की डोळ्याची पापणी लवायला सुद्धा टाईम भेटणार नाही. तर कसं आहे माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जर आपण या ट्रेलरकडे रामचरणचा फॅन म्हणून जर बघितलं ना तर बॉस ट्रेलर एकदम नादखोळा आहे. पण आपल्या मेगा पॉवर स्टार रामचरणला मेगा दाखवण्यात मेकर्सने काडीचीही कसर सोडलेली नाही. RRR नंतर रामचरणचा इतका खतरनाक परफॉर्मन्स आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पहिल्यांदाच बघायला मिळते. हा काय आपल्या नेहमीच्या स्पोर्टचा वरचा रांडका पिक्चर नाही आहे. ही गोष्ट आहे एक अशा पट्ट्याची जो गावाकडच्या प्रत्येक खेळात उस्ताद होता. म्हणजे क्रिकेट असतो, कुस्ती असो किंवा धावणं, कुठल्याही खेळात त्याचा हात धरायला अजून जन्मात यायचं आहे. मित्रांनो, जेव्हा हा पिक्चरचे पहिले पोस्टर आलं होतं ना तेव्हा काही अतिशय लोकांनी याला अल्लू अर्जुनची कॉपी म्हणली होती, म्हणजे पुष्पाची कॉपी म्हणली होती. पण या ट्रेलरने त्या सगळ्यांच्या तोंडातच गोळा फसला. हा पुष्पा आणि पेदीमध्ये एक गोष्ट सेम आहे की त्यांचा स्वॅग आणि त्यांची ॲक्टिंग नादच खोळा. इथे रामचरणची ॲक्टिंग फायर नाही तर थेट वनवा पेटवणारे आहे. रामचरणचा ट्रान्सफॉर्मेशनचा सीनचा तर राजच आहे. आधी त्याने RRRमध्ये लुक आणि आता पेदीमधला 3-in-1 खेळातला लुक, हो काय बोलायचं. हा सीन थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्याशिवाय राहणारच नाही. त्या पैलवानचा लुक, क्रिकेट लुक किंवा पूर पटवण्याचा स्वॅग असू द्या काही, पण थ्रिलरचे शेवटचे 10-15 सेकंड तर एवढे भारी आहेत ना की पिक्चरचं तिकीट आत्ताच बुक करावं लागतंय. म्हणजे वाटतंय गाईज पण अजून पिक्चर आला नाही. हा थोडा हिंदीमध्ये थोडा प्रॉब्लेम केला आहे बरं का त्यांनी. पण हा खेळ पेदीसाठी सोपा नसणार आहे बरं का भावांनो. पिक्चरमध्ये पूर्ण भारताच्या पब्लिकचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्टार्ट पण तशीच पाहिजे भावांनो. तर इथं बघा, हिंदीवाल्यांना मिर्झापूर सिरीज तर तुम्ही काहीच बघितली असेल. त्यातला मुन्नाबाई म्हणजे देवेंद्र शर्मा, जान्हवी कपूर आणि बोमन इराणी आहेत. आणि साऊथकडून रामचरण, शिवराज कुमार आणि जगपती बाबू थिएटर्समध्ये आग लावण्यात येत आहेत. आता तुम्हीच सांगा, मुन्नाबाई या थेट रामचरणच्या सिनेमात जाऊन समोर नडणार आहे तर काय नादच खोळा असं का नाही. सगळ्यात भारी म्हणजे त्यांनी तेलगू शिकली आणि मग स्वतः डायलॉग म्हणलाय गाईज, म्हणजे नादच करायचं नाही त्याचा. पण इथे मला जान्हवी कपूरच्या ना बाबतीत थोडं लोचा वाटतोय. तिला असं वाटतंय की लोक बघून की तिला डायरेक्ट देवरा पिक्चरमध्ये उचलूनच इथं आणून मांडलंय चला ॲक्टिंग कर म्हणून. मग तिला आता काय सांगावं, थोडा इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे होतं असं ट्रेलर मात्र वाटतंय बरं का गाईज. तर भावांनो, साऊथमध्ये तर हा रेकॉर्ड तोडणारच आहे. पण तुम्हाला काय वाटतं, हिंदी पब्लिक रामचरणला या पेद्दी अवताराला डोक्यावर घेईल का? तुम्हाला ट्रेलर कसा वाटला खालील कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भावांनो. कारण महाराष्ट्रातील पहिला रिव्ह्यूवर आहे मी जो मराठीतनं रिव्ह्यू करतोय. तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय भावांनो.